महत्वाचं म्हणजे कमळीचं ताट तुला घ्यायची गरज काय होती? गरज काय होती म्हणजे हळू 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 हळू. गरज काय होती म्हणजे काय? ती ती ना ती मॅड सर्वंट तिला मॅडम बोलवत होती, तिची खातेदारी करत होती. तिची का करायची आहे? दिस ऑल बिलॉंग्स टू मी, दिस इज माइन. मग मी घेणारच ना तिचं ताट, म्हणून मी घेतलं. अगं बाई, दाखव, मी बघते जरा काय झालं. काही नको बघूस तू, आता दूर हो. आणि ना सगळ्यात आधी मी बघते या पार्वतीला काढून टाकते मी. पार्वती, पार्वती, गपना जरा, गपना. केवढी बोलतेस? मॉम. सगळ्यात महत्वाचं, तिने काहीही केलेलं नाहीये. मीच कमळीच्या जेवणात भेसळ केली होती. भेसळ म्हणजे काय? ऐक, आई, कमळीच्या जेवणात मी जमाल टाकला होता, जेणेकरून तिच्या पोटात दुखेल, तिला आयुष्यभराची अद्दल घडेल. पण तू महामूर्ख, तू गेलीस, तिचं ताट घेतलं आणि गिळलंस. काय गरज होती? तू अगं हळू 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 हळू. तू अगं मॉम आहेस की काय आहेस? हा, माझ्या पोटात तू जमाल टाकलं. आता जमाल पोटातून बाहेर कसं निघेल? या जमालला मी बाहेर कसं काढू? हुरडा, जमाल, तो जमाल मला मारून टाकेल. तू ना अगं तू वेडी आहेस का गं? वेडी आहेस? आई आहे ना मी तुझी. मी तुझी आई आहे की नाही? आईला असं उलट सुलट बोलतात का ग नाच्या? नाही ना माझ्या बाळात ते? हो, आई आहेस ना, मग काय टाकलं माझ्या प्लेट मध्ये जमाल? हा, तुला माहितीये, आज माझ्या लाईफ मधला सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस असता. खूप काय काय प्लॅन केलेलं मी आज, पण सगळं स्पॉइल झालं. आता मी या कंडिशन मध्ये बाहेर पण नाही जाऊ शकत. मी आणि कमळी ऍक्च्युली आजोबांना बाहेर फिरायला घेऊन चाललोय, त्यासाठी आलोय. काय? फिरायला? हा, म्हणजे आजोबा घरातच असतात ना, तर त्यांना घरी बसून कंटाळा येत असेल, तर म्हणलं त्यांना बाहेर फिरायला घेऊन जावं, तेवढंच त्यांनाही बरं वाटेल. हो, अगदी बरोबर आहे. अरे कमळी, तू रेडी आहेस का? अहो, त्याचं काय आहे ऋषी सर, अनिकाला बरं नाही. मग अशा परिस्थितीत बाहेर जाणं कसं वाटतंय ते? हो रे, अचानक अनिकाच्या पोटात खूप दुखायला लागलं आणि अशा वेळी कोणीतरी घरात असायला पाहिजे ना. काय झालंय का एक्झॅक्टली तिला? अहो, पोटात दुखतंय तिच्या, मुरडा मारलाय पोटात. एवढंच ना, म्हणजे काय सिरियस नाहीये. मेडिकल मध्ये गोळी आणून दिली तरी बरं वाटेल तिला. आणि काकू आहेत ना तिची काळजी घ्यायला. आपण जाऊया आजोबांना घेऊन. आजोबा, काय वाटतं तुम्हाला? चला, तू तयारच ना कमळी? निघूयात मग. रेश, हळू हळू. रेश, हाय, तू इथे आज कसं काय आलास? अगं अनिका, अशा अवस्थेत तू खाली कशाला आलीयस? मी बरी आहे, मला काही झालेलं नाही. काही बोलतेस? अब तू सांग ना, कसं काय आलास तिथे? ते आजोबांना बाहेर घेऊन जायला आलोय मी. अब ठीक आहे, चल मग मी पण येते. चल. तू कशाला? तू घरी बस, तुला बरं नाहीये तसंही. कोण बोललं? आता मी एकदम फिट अँड फाईन आहे, एकदम बरी आहे. अनिका, अगं तुला बरं नाही. उगा कुठं बाहेर जातेस? तुला अजून त्रास होईल की नाही? तू हे पिऊन घे, धर. ए कमळी टमळी, तू गप्प बस ना जरा. आणि मला माहिती आहे तू हे मुद्दाम बोलतेस. ती बरोबर बोलतीये. पोट बिघडलंय ना तुझं? बाहेर गेल्यावर काही गडबड झाली तर कुठे पळापळ करणार आहेस? घरी बस, आराम कर. आपण जाऊयात, चल. रेश, हे बघ, हे बघ. अगं अनिका, हळू. हे बघ, हां, डन. आता ती कमळीने केलेली मी कॉफीवाली औषध पण प्यायली. आता मी एकदम ठीक आहे. बघ आता ठीक आहे, प्रूफ झालं. चल 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 चल. ए, गावच्या आजोबांना आणा. चल. जमला. आई गॉड, जमला.
चल कमळी तू बस पुढे. आओ मागं जागा आहे की, मी आजोबांच्या शेजारी बसतो. अगं निंगे. तू तर लयच भारी आहेस ग, लगेच ओळखलीस. आणि कोण करणार आहे असं मला? तू इथं कस काय? म्हणजे तुला एकटीलाच फिरायला जायचं होतं होय? अगं ऋषी सरांनीच मला बोलवलंय. म्हणले की एक मैत्रीण दुसरी मैत्रीण नसल्यावर बोर होत असेल की नाही म्हणून. काय आजोबा कशा आहेसा? तब्येत बरी आहेस ना हो? आज काय निवांत फिरायला जायचं, इशेच हाड असतोय. निंगी दार बंद आहे, त्यांना काही ऐकू येत नाही. आज जाऊन विचार. होय